फायदा। तर हा जनतेच्या मतांचा आशीर्वाद आहे अशी प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण यांनी दिलेली आहे। सगळ्या 288 जागांचा निकाल हा महाराष्ट्रासमोर आलेला आहे। 120 जागी भाजपला यश मिळालंय, 54 जागी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला, 40 जागांवर अजित पवारांची राष्ट्रवादी, 34 जागांवरती काँग्रेसला यश मिळालेलं आहे, 8 जागांवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, तर 7 जागांवरती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि 25 जागांवरती इतरांना यश मिळालेलं आहे। ही सध्याची आकडेवारी समोर आलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात। कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलेलं आहे। स्थानिक पातळीवरती कार्यकर्त्यांनी पक्षाचा प्रचार केला आणि त्याचं हे यश असल्याचं रवींद्र चव्हाण म्हणालेले आहेत। भाजप हा पुन्हा एकदा राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे। शिवसेना राष्ट्रवादी यांना देखील चांगल्या जागा मिळाल्या आहेत आणि युतीनंतर जर कोणता मोठा पक्ष ठरला असेल तर तो पक्ष आहे काँग्रेस, कारण का एकूण 34 जागांवरती काँग्रेसला यश मिळालेलं आहे। 3 उमेदवार अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 1 जागा मिळालेली आहे। बारामतीमध्ये 5 इतर उमेदवार विजयी झालेली आहेत। बारामती पवारांचा बालेकिल्ला, अंतर्गत नाराजीचा अजित पवारांना इथे फटका बसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। 3 उमेदवार अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 1 जागा मिळालेली आहे। बारामतीमध्ये अंतर्गत नाराजीचा अजित पवारांना फटका बसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तर एकीकडे हे अपडेट्स आहेत आणि दुसरीकडे विजयी उमेदवारांचे कार्यकर्ते जल्लोष करताना, गुलाल उधळताना आपल्याला दिसतायत। या ठिकाणी कृपया मतमोजणी केंद्राच्या बाहेर जाऊन आपण जल्लोष साजरा करायचा आहे। राजकीय प्रतिनिधींना आमची विनंती आहे, कृपया शांतता राखावी। तर बालाजी खदगावकर विजयी झालेले आहेत। मुखेड नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपदी शिंदेंच्या शिवसेनेकडून बालाजी खदगावकर विजयी झालेले आहेत। जामनेर नगर परिषदेत साधना महाजन या भाजपच्या विजयी झालेल्या आहेत। येवला नगर परिषदेत राजेंद्र लोणारी राष्ट्रवादी अजित पवार गट विजयी झालेत। कोण कोण विजयी झालंय आतापर्यंत ते आपण पाहतोय। नांदगाव नगर परिषदेमध्ये सागर हिरे शिवसेना शिंदे गट विजयी झालेले आहेत। जुन्नर नगर परिषदेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या सुजाता काजळे विजयी झालेल्या आहेत। चिपळूण नगर परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गट उमेश सकपाळ विजयी झालेले आहेत। दोंडाईचा नगर परिषदेमध्ये नयन कुंवर रावल भाजपच्या विजयी झाल्यात। बिनविरोध झालेली होती ही निवडणूक। कर्जत नगर परिषदेमध्ये पुष्पा दगडे राष्ट्रवादी अजित पवार गट विजयी झालेले आहेत। संगमनेर नगर परिषदेमध्ये मैथिली तांबे संगमनेर सेवा समितीच्या विजयी झालेल्या आहेत। सत्यजित तांबे यांच्या पत्नी। महाड नगर परिषदेमध्ये सुनील कविस्कर शिवसेना शिंदे गट विजयी झालेले आहेत। खोपोली नगर परिषदेत कुलदीप शेंडे शिवसेना शिंदे गट विजयी झालेले आहेत। गुहागर नगर पंचायतीमध्ये नीता मालप भाजपच्या विजयी झालेल्या आहेत। त्र्यंबकेश्वरमध्ये त्रिवेणी तुंगार शिवसेना शिंदे गट विजयी झालेले आहेत। मालवण नगर परिषदेत ममता वराडकर शिवसेना शिंदे गट विजयी झालेले आहेत। रत्नागिरीमध्ये शिल्पा सुर्वे शिवसेना शिंदे गट विजयी झालेले आहेत। गेवराईमध्ये गीता पवार भाजपच्या विजयी झालेल्या आहेत। हे सगळे नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार आपण पाहतोय। भगूर नगरपंचायतीमध्ये प्रेरणा बलकवडे अजित पवारांची राष्ट्रवादी विजयी झालेले आहेत।
तर चिमूरमध्ये भाजपच्या गीता लिंगायत या नगराध्यक्ष झाल्या। चिमूरमध्ये काँग्रेसचे 14 नगरसेवक विजयी झालेले आहेत। भाजपचे केवळ 4 नगरसेवक चिमूरमध्ये विजयी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। 288 जागांचे कल आणि काही ठिकाणचे विजय देखील हाती आलेले आहेत। चिमूरमध्ये काँग्रेसचे 14 नगरसेवक विजयी झालेत। भाजपला केवळ 4 जागांवरती नगरसेवक पदावरती विजय मिळताना आपण पाहतोय। अकोटमध्ये भाजप उमेदवार माया धुळे या विजयी झालेल्या आहेत। अकोट नगरपालिकेत सलग तिसऱ्यांदा भाजपनं सत्ता काबीज केली आहे। माया धुळे या 3500 मतांनी विजयी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बार्शी नगर परिषदेवर सुद्धा भाजपचा झेंडा फडकलेला आहे। तेजस्विनी कथल या भाजपच्या बार्शीच्या नगराध्यक्ष असतील, तर अकोटमध्ये भाजप उमेदवार माया धुळे या विजयी झालेल्या आहेत। सलग तिसऱ्यांदा अकोट नगरपालिकेत भाजपनं सत्ता मिळवलेली आहे। 3500 मतांनी माया धुळे यांचा विजय झालेला आहे। तर सोलापूर जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या बार्शी नगर परिषदेवर भाजपनं झेंडा फडकवलेला आहे। अनेक मोठ्या नगर परिषदा या महायुतीच्या खात्यात गेल्या। चिमूरमध्ये भाजपच्या गीता लिंगायत या नगराध्यक्ष झाल्या असल्या तरी चिमूरमध्ये काँग्रेसला 14 जागांवरती विजय मिळालेला आहे, तर भाजपला केवळ 3 जागांवर विजय मिळालाय। परभणी जिल्ह्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं खातं उघडलंय। पाथरी नगर परिषदेमध्ये शिवसेनेचे आसिफ खान नगराध्यक्षपदी निवडून आलेत। चिमूरमध्ये भाजपच्या गीता लिंगायत या नगराध्यक्ष आहेत। आणि माढाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील सध्या बोलतायत, थेट जाऊया। आणि या निकालाच्या माध्यमातून दाखवून दिलेला आहे। सोलापूर जिल्ह्यात सुद्धा जवळपास 8 ठिकाणी भाजपचा पराभव होताना दिसतोय। सोलापूर जिल्ह्याचं सांगायचं झालं तर सोलापूर जिल्ह्याची जनता आणि मतदार ही अत्यंत स्वाभिमानी आहे। लोकसभेला पण दाखवून दिलं, विधानसभेला पण दाखवून दिलं आणि नगरपालिकेत सुद्धा सोलापूर जिल्ह्यातल्या स्वाभिमानी जनतेने दाखवून दिलं की आमच्यावर लादून चालत नाही। ही सुसंस्कृत जिल्हा आहे। शंकरराव मोहिते पाटील साहेबांनी, गणपतराव देशमुख साहेबांनी, परिचारक साहेबांनी निर्माण केलेला हा जिल्हा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।